तिकडे नाशिकमध्ये परप्रांतीय शिक्षकाला मनसैनिकांनी चोप दिलाय। मराठीला गावठी भाषा म्हणणाऱ्या या परप्रांतीयाला मनसेनं हा चोप दिलेला आहे। मारहाण करणं मनसे पदाधिकाऱ्यांना मात्र भोवलंय। मनसेच्या 5 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय। सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। क्लासच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारीनुसार मनसैनिकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर चंद्रपूरमधील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। महापालिका यशाच्या श्रेयवादाचे फलक झळकलेत। मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वाद उघड झालाय। महापालिकेवर सत्ता मिळवूनही भाजपमध्ये मात्र गटबाजी असल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।